हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू VES व्लॉग्स। तर कसे आहात सर्वजण? होप सो सगळे मजेत असाल। तर आज मला पिलूचे कान टोचायचे होते आणि आमच्या गावात काही कान टोचत नाही आहेत, म्हणजे सोन्याच्या काडीनं कान टोचत नाही आहेत। तर मला सोन्याच्या काडीनं कान टोचायचे होते म्हणून आम्ही तालुक्याच्या ठिकाणी गेलेलो, तर माजलगावला गेलो होतो आम्ही। तर चला मग पाहूया की आजचा व्लॉग कसा होतोय। तर चला पाहूया। तर आम्ही आता सोन्याच्या दुकानमध्ये आलो आहे आणि पिलूचा एक कान टोचला। तर त्यानंतर तो थोडाच रडला आणि आता दुसऱ्या साईडचा कान टोचायचा चालू आहे। तर त्यावेळेस थोडा तो जरा जास्तच रडला। माझ्या पण डोळ्यात पाणी आलेलं आणि मम्मीच्या पण डोळ्यात पाणी आलेलं। तर पण कर्णवेध संस्कार करणं हे खूप महत्त्वाचं आहे। तर आम्ही पिलूचे कान वगैरे टोचले। तिथे रडला तो 5 ते 10 मिनटं आणि घरी आल्यावर नाही एवढा रडला, शांत होता नंतर। आणि नंतर थोडे 2-4 दिवस काळजी पण घेतली तर ते बरे झाले लवकर। तर सोन्याच्या काडीनं कान टोचलेले आम्ही, ते खूप लवकर बरे होतात। तर त्यानंतर साईडलाच एक दुकान होतं म्हणजे कपडे वगैरे, तर मला फिडिंगचे कुर्ती घ्यायचे होते। तर मी फिडिंगचे कुर्ती आणि स्टोल वगैरे हे सर्व काही घेतलं आणि त्यानंतर आम्ही लहान बाळसोबत होतं म्हणून आम्ही जास्त काही फिरलो नाही, फक्त कान टोचले आणि मला फिडिंगचे कुर्ती वगैरे घेतले आणि लगेचच निघालो आम्ही। तर आमची कामं सर्व आटपलेली होती आणि त्यानंतर आम्ही लगेचच गावाकडे निघालेलो। तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।